हॅलो फ्रेंड्स, रात्री आम्हाला भरपूर वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही रात्री इथं अक्कलकोटमध्ये आलो आणि इथं हॉटेल बुक केली होती. भक्तनिवासमध्ये आम्हाला बिलकुल जागा भेटली नाही. तिथं सर्व बुकिंग झालेल्या होत्या, त्यामुळे आम्ही इथं प्रायव्हेट हॉटेलमध्ये रूम बुक केला होता आणि आमची तर सकाळी आंघोळी वगैरे झाल्या आणि आता आम्ही अक्कलकोटला आहोत आणि आता स्वामींच्या दर्शनाला जातोय. याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही स्किप करू नका, पुढे नक्की आम्ही बघा. ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलचं नाव होतं ॲपेक्स हॉटेल. ही समाधी मंदिरापासून काहीच दूर आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. अगदी पाच मिनटं लागतात आपल्याला चालत जायला समाधी मंदिराजवळ. आणि आम्हाला दुसरं काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे आम्ही रात्री ऑनलाईनच बुकिंग केलेली होती. हॉटेल्सचे फोटोज वगैरे तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर लगेच समजून जातील. हॉटेल खूप छान होती आणि तिथं AC वगैरे व सर्व काही क्लीन वगैरे होतं, त्यामुळे शांत झोप लागली. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि लगेचच आम्ही समाधी मंदिराजवळ दर्शनासाठी रांग लागलेली होती तिथे उभे राहिले. थोड्या वेळाने आमचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तिथं लिहिलेलं होतं की मोबाईल अलाउड नाही. मग मी मध्येच कॅमेरा बंद केला की मोबाईल अलाउड नाही, पण नंतर परत मी बाकीच्यांना बघितलं की सर्व तर मोबाईल ऑन करून आहेत, मग मीच का मागे राहू. मग मी सुद्धा शूट करायला घेतलं आणि त्याच्यात तिथे जे पुजारी होते त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथं अलाउड वगैरे नाही फोटो वगैरे काढायला, शूटिंग वगैरे करायला. तर त्यांनी माझ्या ह्याच्यात जितके व्हिडिओज वगैरे मी घेतलेले होते तितके सर्व डिलीट केले. मग नंतर मी त्यांना बोलली, जर इथं अलाउडच नाही आहे तर बाकीचे सर्व लोक मोबाईल घेऊन का उभे. मोबाईल तर जाऊ द्या, पण तुम्ही तुमचे स्वतः इन्स्टाचे ID तुम्ही ऑनलाईन फोटोज वगैरे टाकता, मग आम्ही का नाही घेऊ शकत. तेव्हा त्यांनी मला एक व्हिडिओ घ्यायला अलाव केलं. सो गाईज आम्ही समाधी मठावर आलेले होते आणि आतमध्ये इतकं खतरनाक काम झालेलं आहे, कारण मध्ये फक्त पैसे देऊन ते दर्शन घेऊ देत आहे आतमध्ये जाण्याचे, आणि ज्यांना पैसे नाही द्यायचे त्यांनी असंच बाहेरून दर्शन घ्यायचं. आणि त्यांनी स्वतः ऑनलाईन स्कॅनर ठेवलेले, त्याच्यावर पैसे स्कॅन करायचे, आतमध्ये समाधीजवळ जाऊन दर्शन घ्यायचं. असे म्हटले जाते की दिवसभर स्वामी अक्कलकोट फिरल्यानंतर संध्याकाळी नेहमी समाधी मंदिरात येत असत आणि याच ठिकाणी स्वामींनी 1878 साली समाधी घेतली. या मंदिराच्या तळघरात अजूनही स्वामींचा देह आहे आणि इथे आल्यावर नंतर आपलं दर्शन होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्हाला माहीत नव्हतं की त्याच्या बाजूलाच चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. आम्ही तिथून निघून गेल्यावर आम्हाला कळलं की तिथं चोळप्पा महाराजांचा वाडा वगैरे आहे आणि आजही त्या वाड्यात चोळप्पा महाराजांचे वंशज वगैरे राहतात. भरपूर पर्यटक तिथं जात असतात भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. तसेच इथं स्वामींचे शिष्य बाळप्पा महाराजांचे देखील मंदिर आहे. तिथं स्वामींनी स्वतः स्वामींच्या पादुका बाळप्पा महाराजांना दिल्या होत्या आणि त्यांचा स्वतंत्र मठ बांधण्यासाठी सांगितले होते. तिथं सुद्धा भरपूर भाविक गर्दी करत असतात, पण आम्हाला माहिती नसल्या कारणाने आम्ही तिथून निघून गेले आणि आम्ही सरळ पोचले वटवृक्ष मंदिराजवळ. जेव्हा 1857 साली स्वामी अक्कलकोटला आले त्यावेळेसपासून याच वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे. स्वामींनी त्यांची ऐतिहासिक अवताराची समाप्ती याच वटवृक्षाखाली केली होती. तेव्हापासून इथं भक्तगण दर्शनासाठी आतुरतेने वाट बघत असता. मंदिरात सुद्धा इतकी गर्दी होती, ती गर्दी बघूनच मी मोबाईलवरती पकडला, पण माझं ट्रायपॉडच तुटलं. त्यामुळे मी थोडंफार जेवढं घेता आलं तेवढं घेतला आणि मोबाईल साईडला ठेवला, कारण आमच्यासोबत लहान मुलं होती, त्यांना सांभाळताना आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. दर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही थोड्याच डिस्टन्सवर असलेलं अन्नछत्र मंडळ तिथं पोहोचले. तिथं म्हटलं आपण महाप्रसाद घेऊया, पण तिथंसुद्धा खूप जास्त गर्दी होती. या मंडळाचं मुख्य आकर्षण म्हणजे स्वामींची विशाल मूर्ती आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथं स्वामी वारुळातून प्रकट झालेल्याचा देखावासुद्धा आहे आणि खूप सुंदर इथं स्वामींची मूर्ती आहे. तिथं तर मंदिरात तर आपली खूप घाईगर्दीत दर्शन झाले, म्हणून इथंच मनापासून खूप शांततेने दर्शन घेतले, फोटो वगैरे काढले. आणि प्रसाद तर आम्हाला असाही भेटणार नव्हता, कारण खूप जास्त गर्दी होती, लाईन लागलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही तिथून दर्शन घेऊनच निघालो. आता आपलं पुढचं स्थळ होतं गाणगापूर.
आम्ही फक्त 2च दिवसामध्ये 3 ठिकाण केले आणि इतकी आमची धावपळ झाली. त्यामुळे तुम्ही जेव्हाही प्लॅन कराल तेव्हा निवांत वेळ काढून या, कारण 2 दिवसामध्ये प्रवास करणं आणि त्याच्यात परत इतक्या गर्दीत उभं राहणं आणि परत खूप जास्त दगदग झाली. इतकी दगदग व्हायला नको म्हणून आम्ही आता नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा आम्ही जास्त दिवसाचा प्लॅन करून येऊ, म्हणजे आमचं दर्शनही शांततेत होईल आणि आमची तब्येतही खराब नाही होणार. त्यानंतर आम्ही पोचले कर्नाटक बॉर्डरवरती. तिथंच आपलं गाणगापूर आहे. आम्हाला जवळजवळ अक्कलकोटाहून इथं यायला 2 तास लागले, कारण रस्ता थोडा खराब होता, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू आले. नाहीतर मला असं वाटतं 1.5 तासातच आपण पोचले असते. गाणगापूर हे जागृत देवस्थान आहे, जिथल्या चराचरात श्री दत्तगुरूंचा वास आहे. श्री दत्तगुरूंचे दुसरे पूर्णावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती यांनी 13व्या शतकाच्या सुमारास 22 ते 23 वर्ष इथं वास्तव्य केले असे सांगण्यात येते. या जिल्ह्यात असलेल्या या तीर्थक्षेत्रात हजारो भाविकांची वर्दळ चालू असते. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचले आणि आम्हाला गाडी बाहेरच पार्क करायला लावली. त्याच्यानंतर आम्हाला थोडं चालावं लागलं 5 मिनटं आणि पुढे होतं मंदिर. मंदिरात सुद्धा खूप गर्दी होती. शुक्रवार, शनिवार, रविवार अशी सुट्टी आल्यामुळे भरपूर लोक सुट्टीच्या ह्याच्याने फॅमिलीसोबत आलेले होते, म्हणून आम्हाला अक्कलकोट आणि तुळजापूरला सुद्धा गर्दीच सापडली आणि इथंही गर्दीच होती. मी फक्त बाहेरचा व्ह्यू घेतलेला आहे, कारण मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मोबाईल बंदच होता. म्हणजे एका लहानशा झरोक्यातून दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचे आपल्याला दर्शन होते व त्रिमूर्तीसमोर पादुकासुद्धा आहेत. त्या नृसिंह सरस्वतींनी आपला अवतार समाप्तीच्या वेळी या इथल्या पादुका व औदुंबराच्या वृक्षाखाली ठेवल्या होत्या. या सभा मंडपात विविध रूपांच्या शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळते असे भरपूर लोकांची श्रद्धा आहे. असे भरपूर भाविक असतात की ज्यांना काही शारीरिक मानसिक त्रास असतात, ते इथं येतात आणि त्यांच्या सर्व व्याधी ज्या आहेत त्या दूर होतात. बोला सर्वांनी ओम श्री गुरु दत्तात्रये श्रीपाद श्री वल्लभाय नमः. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मधले व्हिडिओ काही मी करू शकले नाही. मध्ये त्यांनी मोबाईल बंद करायला सांगितला होता, म्हणून बाहेरचं जेवढं झालं तेवढं मी घेतलं मोबाईलमध्ये. आणि आता आम्ही पुण्याला जायला रिटर्न निघतोय, कारण खूप जास्त पावसाचं वातावरण झालंय. त्यामुळे आमचा पंढरपूरचा प्लॅन कॅन्सल झालाय, कारण आम्हाला रात्रीपर्यंत घरी पोहोचायचं आहे. पावसाने आमचा पूर्ण प्लॅन फ्लॉप केलाय आणि आम्हाला पंढरपूरला जायचं जमणारच नाही, कारण हे तुम्ही बघू शकता खूप वातावरण झालंय पावसाचं. त्यामुळे आम्ही पुण्याला निघतोय आता. हे बघा किती पावसाचं वातावरण झालेलं आहे. चलो 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 दीदा. बघा किती मस्त व्ह्यू आहे. थोड्या वेळाने उभं राहा, थोड्या वेळाने उभं राहा. आज दीदी उभी ना, दीदी बसली की तुम्ही उभं सकाळी आम्ही फक्त निघताना पोटभर नाश्ता केलेला होता आणि त्याच्यानंतर आमचं असंच चालू होतं पोंगी वगैरे. तर इथं भरपूर बाहेर स्टॉल लागलेले असतात. आम्ही पायनॅपलसुद्धा खाल्ले आणि पायनॅपल इतके फ्रेश होते, मी आत्तापर्यंत खाल्लं नाही. आम्ही एकदा थोडं घेऊन बघितलं कसं लागतं, पण ते दिसायला पण एकदम टवटवीत असे फ्रेश असे दिसत होते. आणि आम्ही सकाळच्या जेवण केल्या नसल्यामुळे आम्ही पोटभर पायनॅपल खाल्ले. हे बघा दिदाच्या काकांना आणि दिदाला इतकं आवडलेलं आहे ते पायनॅपल की जसं त्यांनी खाल्लंच नाही कधी. किती आनंदाने खात आहे दोघं पण. तिला आवडलं ते. त्याच्यानंतर आम्हाला मकीचे कणस भेटले, त्याच्यात भाजलेले पण होते आणि वाफवलेले पण होते. आणि जे वाफवलेले कणस होते गरमागरम खायला इतके छान लागत होते. बाहेर पाऊस पडत होता आणि आतमध्ये आम्ही गरमागरम खात होतो. त्याच्यानंतर रात्रीचे 9:30 वाजलेले होते आणि आम्ही हॉटेल शोधत होतो, कारण आम्हाला लागली होती खूप जोराची भूक. सो फायनली दुर्वांकूर नावाच्या एका हॉटेलमध्ये आम्ही पोचलो. खूप वेट केल्यानंतर आमची ऑर्डर आली आणि आम्ही मागवलं होती तर दाल खिचडी, कढाई पनीर आणि एक स्पेशल भाजी होती ती म्हणजे शेवगा मसाला.
आपल्या खानदेशी लोकांचं जेवण म्हटलं म्हणजे आपल्याला काला मोडून रश्याची भाजी पाहिजे. माझ्या चिकूला तर इतका आनंद झाला होता मसाली भाजी बघून, कारण त्याला खूप आवडते रश्याची भाजी. त्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले आणि इथलंही जेवण टेस्ट खूप छान होती. आणि आम्ही जेवणं वगैरे करून निघालो घरी जाण्यासाठी. घरी म्हणजे आम्ही रात्री पुण्याला गेलो. घरी पोहोचायला आम्हाला 2 वाजले होते. त्याच्यानंतर आम्ही झोपलो, सकाळी आराम केला आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री निघालो ट्रॅव्हलने जळगाव जाण्यासाठी. आणि फायनली आमचा प्रवास संपला. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.